आले आपले लोणचं, आजीचे लोणचं दाखा, आजी लोणचं दाखिले तुम्हाला लोणचं. आता असेच करी जाणार, असेच खाता तुम्ही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग नाही का फक्त आणि फक्त तुमच्या कमेंटसाठी आहे, कारण भरपूर दिवसापासून तुम्ही म्हणत होते का आजीला की आजी लिंबाचं लोणचं बनवून दाखव. तर आज आपली आजी नाही का तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवून दाखवणार आहे आणि एकदम खतरनाक वालं. आजचं लिंबाचं लोणचं फक्त माझ्या लेकी करताना आहे. आजचं लोणचं फक्त तुमच्यासाठी होणार आहे. तर आत्ता आपली आजी चालली आहे गावामध्ये सवासणी जेवायला, कारण आषाढी महिना चालू आहे. तर आषाढी महिन्यामध्ये नाही का गावाकडे भरपूर असे सवासणी वगैरे असतात. तर आजीला नाही का सकाळी कुंकू लावलेलं आहे गावातून, त्यामुळे आता आजी चालली आहे जेवायला. मला सवासणी जेवण तर तू आमोलची झाड, गवतीच्या झाड घेऊन ये, आपल्याला लावायचंय गवतीच्या झाड. हा, आपली आजी जेवायला चालली, पण मला कामाला लावून चालली. बरोबर, मग काम सांगावंच लागत. हे बघू शकताय आपले आजोबा काय जेवण करून राहिले. या जेवायला आज काय जेवायला? फुलवर मिरची, फ्लावरची भाजी आणि लांब मिरची भाकरी. आजोबाचे मस्त इकडे जेवण चाललंय. आजी जेवायला गेली. तुम्ही आपले आजोबा आता जेवणच करतात, पण आपली आजी कुठे जेवायला गेले ते पण तुम्हाला दाखवत बरं का. सवासणी कशा असते गावचे थोडंसं क्लिप दाखवतो तुम्हाला, एकदम मस्त होतं. गाईज फायनल नाही इथं पोहोचलंय, तर तुम्हाला दाखवतो गावची काय परंपरा असते आणि कशा सवासणी असतात. तर बघू शकता स्वयंपाक वगैरे चालू आहे इकडं, आणि सवासणी यांच्या मामीच्या आता सवासणी म्हणजे आषाढाच्या महिन्यात आहे ना, लक्ष्मीच्या मावल्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे सवासणी घालावं लागतात. म्हणजे आपल्याला काही अडी अडचण मुला बाळात पुढं कशाला काहीच अडचण येत नाहीये. एक वर्षातून देवाला आपण रोज तर किती खातो, पण देवाला पण पाहिजे ना थोडंफार. आता दोन्ही पण मिक्स आहेत का? हा, तर तुळजा भवानीच्या पण आता, लक्ष्मीच्या पण आणि मावल्याच्या पण. तर बघा बाई, कधीपासून सवासणी वगैरे म्हणजे तुला कधीपासून आठवतंय? पिढीनं पार चालले आता, अशीच आता पिढीनं पेड सवासणी घालते. आता याच्यामध्ये काय काय करावं लागतं? कसं याच्यामध्ये काय नाही करावं लागत. एवढं आपण सवासणीला करतो, सणावाऱ्याला करतो, तसंच सवासणी करायच्या. निवद बनात ठेवायचा, पाणी घालायचं, हळद कुंकू लावायचं, नारळ फोडायचे, सगळ्याला प्रसाद द्यायचा. सगळ्या सवासणी जेवढ्या त्यांनी की बाई तेवढ्याला हळद कुंकू लावून जेव घालायच्या. जेव घालताना काय असतं का? जेव घालताना काय नाही तर ताट वाढायचे आणि जेवायला बसायचं हळद कुंकू लावून. लक्ष्मीच्या 5 जणी, मावलाच्या 7 जणी आणि भण्याच्या 5 जणी, 17 जणी सवासणी घालायच्या, 3 देवाच्या. तर गाईज बघू शकता या पद्धतीने सवासणी वगैरे असे असतात. आषाढी महिन्यामध्येच घालतात हे, आणि दरवर्षी नियमेप्रमाणे घालतात. आजीला होत नाही म्हणून मी काय घालीत नाही. सुना बाळा राणा निरायच्या तिथं घालीत आता. आता वाजले दुपारचे 12. आपले आजोबा जेवण करून राहिले. तर आजी जेवायला गेली, माझं जेवण बाकी, पण मला काम सांगितलं आजीने, ते पहिलं करू आता. तर काहीच फायनली आलोय बघा आता अमोल शेतामध्ये, आणि इथं तर भरपूर जण आहे. मी आलो तर हे बघू शकताय झाड लावत चालले काय? हा, डाळिंब डाळिंब लावायचं. गुन्ह्या सांगतो तुम्हाला कसं काढायचा. तार कुठे गेली ती? आता गुन्ह्या दाखवू राहिले माऊलीन ते टेप घेऊन. तारा लावा लागायचा. लांबी रुंदीला एक रुंदी 3 फूट घ्यावं लागती, एक 4 फूट घ्यावं लागती, आणि त्यांचा काटकोन 90 घ्यावा, म्हणजे 5 फूट घ्यावा लागतो. आम्ही जिथं झाडं लावतो ना तिथं फक्की टाकत असतो. आता हे 10 फुटावरती लावलेलं आहे आम्ही. गेलो तो आवळ्यात पाला कसा आहे? कुठे? हे बघ, वेग मोठा घेता डायरेक्ट माझ्या हातावर आहे. हे बघ पाहिलं का? मजा की डायरेक्ट खतरनाक. अरे याचा आकोट पण बनतात का? आकूट कोलगेट पण द्यायची. आकूट नाही याचं माहिती आवळ्यात होतं. आवळ्यात म्हणत होती सुपारी. हा हा तेच. चुळ गणपतीला गणपतीची पूजा करून राहिली. असंच नाही का शेतामध्ये गणपती बनवतात? सूर्यदेवता, चंद्रदेवता, गणपतीची पूजा करत होतो मी शेतात. देवाच्या पाया पण नाही. बजरंग बली की जय. जय तोच नाव आहे ना. गणपती बाप्पा मोरया. होय, लय पाणी होतं रे. वरला टाक ना, झाडं टाकत असतं. गेलात गेले. दक्षिणा ठेवली आहे. आपल्याला आपल्याला भेटले जाऊ द्या. मी धरतो फक्त.
तर बघू शकता आता अमोल नाही का झाडू टाकून राहिला तिथं माप घेतलं तिथं. नंतर खड्डे घ्यायचे आणि लगेच लावून टाकायचे. काय किती खोल दोन कुत्रे आहे, दोन दोन कुत्रे आण ना जास्त खोल खान ना. दोन हा. ओके आता झाले सगळे झाडं लावून. आता मेन म्हणजे आपल्याला गवती चहा घ्यायचा आहे. बघू शकता अमोलचे ते बघ किती आहे गिन कोणता यो गवती चहा आहे. यो आहे ना येऊ शिव हे ऊस आहे हे गिन्नी गावात आहे ते गवती चहा आहे. अयो. हे बघू शकता इथून एवढं डायरेक्ट नाही का सगळं गवती चहा आहे. याच्यात झाडं पण हा बोंबलं आपल्याला काय विचार ना मग साईडने काढ सगळं सगळं नाही थोडा लावाय परत झाड. आता गवतीच्या झाडे घेऊन राहिले. भाऊ ना मोबाईल तो अमोलची तर बघा किती रान तुळस वगैरे आहे, जास्वंद आहे, इकडे पपई भरपूर झाड आहे. तिथं गुलाब बघा किती भारी आहे. गुलाब आता एवढं घेतलंय आता घरी लावू मस्त म्हणजे टेन्शनच नाही. दररोज नाही का एकदम ताजा ताजा गवती चहा भेटेल चहाला. याच्यातून जायला भारी वाटतं एकदम नाही का. साईडने सगळे झाडं आहेत आणि अशी कामान टाईप झालंय पूर्ण कामाने आणि मधून जायला. परत राडा आहे त्याला उचलायला. डाळिंब फवारलेलं आहे याच्या तसंच खात हे बघा अमोलचे गाई वगैरे. हे एक छोटं नाही का हे फार्म हाऊस आहे अमोलचं शेतामधलं. अमोलची पातळी टपरी मला आता माहिती झालं की नाही का गावरान गवतीचा आहे अमोल म्हणला. कुठं ना आपल्या शेतातच हर्बल टी खूप छान होतं खूप छान मस्त एकदम चालेल. बरं झालं गावरून भेटलं. गाड्या बघा आता कशा काढायच्या. उचलून घ्यायची उचलून चला हे गाडी काढती. आता आलोय गवती चहा घेऊन घरी आणि बरं झालं की गावरान गवती चहा भेटलाय. मला माहित नव्हतं ज्यावेळेस नाही का अमोलने सांगितलं त्यावेळेस समजलं की गवती चहा आपला नाही गावरान आहे म्हणून. काय आणलं पा आणला नाही बघ ना गवती चहा बरं आणला गाड्या चांगला आहे पण कोणचा आहे गावरान येऊ बरं बरं वाचलोय रथोख मग गावरानला का हा आपल्यातला काय नाही चव येत त्यात. कुठला होता येऊ. आता तिथं लिंबुनी पशी लावायची. बरं आता लिंबुनी पैसे लावतो तिथं आपले. आज दिवसभर वृक्षारोपणच चालू आहे. लिंबुनीच झाड आहे आणि इथं आंबा आहे. इथं लावून टाकतो. इथं पाणी जास्त असतं कंटिन्यू पाणी बस. लेकी वाडी हो असा कट करून घेतलाय. आता लाईते मी गवतीच्या मग चांगला फुटतो आणि नाही कट केलं होते तसंच पण ते पाला पाहिला वाळून जातो. हे बघा आता खड्डं खाणलंय. यात गांडूळ पण आहे बघा. काही गांडूळ असलं चांगलं असतं. गांडूळ म्हणजे हे बघा ना गांडूळ गांडूळ हे असलं चांगलं असतं. बाहेर काय ना ते नाही नाही राहू दे. ते कसं खत तयार करतो लाव. खोसू नको तसं ते बोट खराब आहे. नाही असं लाव एक कधीच लाव सगळे. नाही रे तुटक तुटक लावला लावला तर गवतीच्या. लेकी बाई तुम्ही म्हणत आजी लिंबाचा कसा खार करीतात कसा खार करीतात तर मी आज तुम्हाला दाखवते लिंबाचा खार कसा करायचा ते. आता लिंब धुवून घेते पातीलाच टाकीते. आता म्हणता लेकी बाळी ही आब्रक कशाला आथरली पण हे कसं लिंबाचा रस गळतो आणि कसं मग दह्यावणी तेवढं शिपीत घर होतं ते म्हणून हे आब्रक आथरली. याच्यावर पाणी जरी गळालं तरी मग बाहेर टाकता येतं. हे पुटू पुटू काटून घेते. 4 फाका करायच्या. बे नाही काढायचे का मग बेनी घेते अशी. लेकी बाळी हो आता हे तीळ तर गमेले याच्यात टाकी ते कापून आणि मग मसाला भरून मडक्यात टाकी ते पटापटा मी सगळे कापून घेते. 4 तुकडे एका लिंबाचे 4 तुकडे करायचे. लेकी बाळी आता काटून झाले तर अशा 4 फाका करायच्या. आता त्याच्यामध्ये काय मी असं सांगते तुम्हाला. आता किलोभर लिंब असते. किलोभर असते हा 1 किलो 1.5 किलो असतं. आता 1 किलो लिंब येतं त्याला एवढे
कपभर मीठ टाकीते. म्हणजे खराट असले तरी जमते, पण आळणी असले का बुरशी लागते. आणि 1 चमच हळद टाकीते. आता हे असं करायचं. आता खालवर केले तर आता हातानं असं एकत्र करते. ह्या का असं बघा. झाले का आपला खार लिंबाचा भारी झाला. आता याने पाणी सुटणार लिंबाला. मुराले का गुटू गुटू खायचे. बाजरीच्या भाकरी संग खा, चपाती संग खा, भाता संग खा, मला दोन्ही एक चांगलं आहे. कशा संग खा. खातो ना मी तसंच. खायचं का? नको. आता बरी ते मडके आहे. आता हे मडकं आणलेलं आहे कुंभाराचे दूध. त्या मडक्यात भरी दे गाड करतो मडकं. झाले आपले लोणचं. आजीचे लोणचं दाखा. दाखवले तुम्हाला लोणचं. आता असेच करीत जा ना, असेच खाता तुम्ही. आता एक वगैरे तेल सोडायचं, मग चांगले मुरत येतं. आता असे हलू घ्यायचे. मग तेल पाणी चौखड पोचत. मीठ तेल हळद अशी चौखड भजते. आणि आता झाले आपले. याला झाकण पण आहे, पण झाकणाने कशा मुंग्या जात्यान, किडकं बिडकं जाते. म्हणून पांढरा रुमाल असला तर रुमाल घ्या, नाही तर पंचा घ्या आणि त्यानं बांधून असं तोंड ठेवा. जसे मूर्ती तसे गोड लागत येतं. एकी बाई हो, आता हे लोणचं बनलं. हे महिना 15 दिवसच खायची तयारी रथी याची. आणि लई दिवस ठेवलं का मग लई हित होते, तर मग नाही खावं वाटत. ते केले तर खायला भेटते, पण लई दिवसाची करून खाऊ नका. असेच बनित जर थोडे खाता. भरपूर दिवसापासून तुम्ही म्हणत होते की आजीला लोणचं बनायला, तर आज नाही का लोणचं बनवलं आपल्या आजी. तर या पद्धतीने नक्की बना आणि खाऊन पहा. नंतर आजीला सांगा की कसं होतंय. आता लिंबू स्वस्त झालेले आहेत. तुम्ही ताबडतोबच नका खाऊ म्हणा. 1-2 दिवसांनी खाणं लई भारी लागत मुरलं. आता ताबडतोबच खाल्लं तुम्हाला चावायचं नाही. हा का? 1-2 दिवस लागतात आजी म्हणते. 1-2 दिवसांनी खा. 1-2 दिवसांनी खा. आता ताबडतोबच खाल्ली होती का तर चावत नाही. हा तसं पण आहे. निबारत ना हे बघा मुराले मग ते कातड तुटत. हे बघा आता बांधून टाकू राहिले व्हाईट कपड्याने. असं बांधून ठेवायचं. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असाच आपला उद्याचा इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटून द्या लवकरच. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. उभं फुटलं राव. पावन झालेलं आहे. हा वाश येतोय. आईला आम्ही खडी साखर काय चाव धरला होता. नारळ नाही पावलंय. खरंच पावलंय. तू खरंच पावलंय. लाव ना. अरे BSC चे आजी आहेत.